रविवारी सकाळी बाबांनी आमच्या घराजवळ असलेल्या पपईच्या झाडावरून 2 पपई काढले. एक पिकलेला काढलेला आणि एक कच्चा काढलेला. गावामध्ये राहण्याचा हाच तर एक फायदा असतो, सर्व वस्तू या फ्रेश मिळतात. मला तर त्या दिवशी नाही जमले तुटी फ्रुटी बनवायला. गुड मॉर्निंग गाईज, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर परवा आपण कच्चा पपई काढलेला, त्याची मला त्रुटीफुटी बनवायची होती. तर ते बनवायची राहून गेली, तर मी आज त्रुटीफुटी बनवायचं ठरवलं आहे. तर चला तर मग आपण पाहूया त्रुटीफुटी कशी मी बनवते ती. पपई स्वच्छ मी धुवून घेतला आहे. धुतलेल्या पपईची साल वरची काढून घ्यायची. कच्चा पपई असल्याने तो त्याला जास्त चिक असतो, त्याच्यामुळे तो हातातून निसटतो. कच्चा पपई हा कापण्यासाठी खूप कडक असतो. सोलण्यासाठी आपण सोलाटणे वगैरे वापरू शकतो. मला सुरीने जमतं, त्याच्यामुळे मी सुरी वापरते. झाडावरून पाडून त्याला 2 दिवस झाले होते, त्याच्यामुळे जो काही खराब भाग होता तो सुद्धा मी काढून घेतला. त्या पपईमध्ये चिकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे खूप वेळ गेला सोलण्यासाठी. सोललेला पपई मी परत स्वच्छ पाण्याने एकदा परत धुवून घेणार आहे. धुवून झाल्यानंतर त्या पपईचे 2 भाग करायचे आणि जे आतमध्ये बिया असतात त्या काढून घ्यायच्या. पपई कच्चा असल्याने खूप कडक आहे तो. तर हे पहा, पांढऱ्या कलरच्या बिया आहेत. पिकलेल्या पपईमध्ये पूर्ण काळ्या कलरच्या बिया असतात. तर मी त्या बिया काढून घेते बाहेर. हे पहा, मी दोन्ही बाजूच्या बिया काढून घेतल्या आहेत. बियांच्या भागातील जे आवरण असतं ते पूर्ण काढून घ्यायचं. इथे पहा, मी ते आवरण काढून घेते. जे बाकीचे पण पार्ट काढून घेतलेत मी पपईचे, त्यांच्यावरील सुद्धा मी आवरण पूर्ण काढून घेतलं आहे. त्यानंतर पपईचे छोटे छोटे स्लाइस करून ते एकदम छोटे पार्ट करून घ्यायचे. जे आकाराचे पाहिजे तेवढे बारीक आपण तुटी फ्रुटीसाठी बारीक तुकडे करून घ्यायचे. माझ्या हाताला थोडी जखम झाल्यामुळे मला थोडं कठीण जात होतं कापण्यासाठी. कच्चा पपई हा थोडा कडक असल्याने ते पहा बारीक तुकडे करण्यासाठी थोडं वेळ जातोय. तर छोटे छोटे पार्ट मी करून घेतले तिथे. मी जे छोटे छोटे पपईचे काप केलेत ते सुकल्यानंतर अजून थोडे बारीक होणार, यासाठी मी थोडेफार जाडसरच ठेवलेत. ही त्रुटीफुटी मी स्पंदनसाठी बनवते. तिला खूप आवडते. ती खूप उत्साही होती की कधी त्रुटीफुटी बनेल. पपईचे बारीक बारीक तुकडे माझे करून झालेत. थोडा पपई मी बाजूला काढून ठेवला आहे. कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. त्याच्यामध्ये हे पपईचे काप टाकायचे. ते 10 ते 15 मिनटं उकळी येईपर्यंत पूर्ण शिजवून घ्यायचे. कच्चा पपईसुद्धा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. मी एक पार्ट खाऊन पाहिला. एका साईडला मी कढईमध्ये पपईचे काप उकडत ठेवलेत आणि दुसऱ्या साईडला पातेल्यामध्ये मी साखर घेते. त्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि साखरेचा पाक बनवून घेणार आहे. साखर पूर्ण विरघळून द्यायची आणि पाक तयार होईपर्यंत वाट पाहायची. 5 ते 10 मिनटात हा पाक तयार होईल. आणि इकडे पहा, कढईमध्ये मी पपई उकडत ठेवला. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. या कच्च्या पपईची मी आता भाजी करणार आहे संध्याकाळसाठी. हे बघा, कच्चेसुद्धा खूप गोड लागतात हे खायला. इथे पहा, माझ्या साखरेच्या पाकाला सुद्धा उकळी येते आणि इकडे पपईचे काप आहे त्याला सुद्धा उकळी आले. मी आता बंद करते गॅस. पूर्ण 10 मिनटं झाले. तो उकळला आहे तो पूर्ण पपई. गाळून घ्यायचा. ताटामध्ये गाळून घेतलंय.
आपला पाकसुद्धा रेडी आहे. गॅस बंद करते मी. ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेते. हे मिश्रण पूर्ण ढवळून घ्यायचं, म्हणजे हा साखरेचा पाक पूर्ण या पपईच्या कापामध्ये मुरला जाईल. 1 तासासाठी हे याच्यावरती झाकण ठेवून पूर्ण हे मुरत ठेवायचं. माझ्याकडे 2 कलर आहेत, हिरवा आणि लाल. 1 तास झालाय आता. मी हे पूर्ण पपईचे काप एका वाटीमध्ये गाळून घेते. 2 कलर आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे मी 2 वाटीमध्ये हे काप काढून घेतले. हे पहा, 2 वाटीमध्ये मी घेतले हे काढून. एका वाटीमध्ये मी लाल कलर टाकलाय आणि दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा कलर. पूर्ण कलर मिक्स करून घ्यायचा. पूर्ण मिक्स झाल्यानंतर हे पूर्ण पपईचे काप एका फडक्यावरती किंवा कागदावरती घेऊन उन्हामध्ये सुकत घालायचे. पहा, मी 2 कलरचे एका कागदावरती अंगणामध्ये सुकत घातलेत. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी पूर्ण दिवसभर हे उन्हामध्ये घातलेले. तर आपली त्रुटीपुटी तयार आहे. हे पहा, पूर्ण कोरडी झाले आणि थोडी बारीक सुद्धा ते काप झाले. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.